ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. 21 जून देशभरात जागतिक योग दिन साजरा केला जाणार असला तरी नाशिकमध्ये आज शनिवारीच योग दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. अहोरात्र रस्त्यावर राहून देशाची वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या ट्रक चालकांच्या आरोग्यासाठी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, NDTA आणि नमो योगा फाउंडेशन यांच्या वतीनं आज सकाळी विशेष योग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत रविवारऐवजी आज शनिवारीच या विशेष शिबिराचे आयोजन करून चालकांना आरोग्याचा कानमंत्र दिला. अपने सारथी की सेहत अच्छी रहे, उनकी गाड़ी चलाने की क्षमता बढ़ाने हेतु योग की ज़रूरत है याच उद्देशाने आज सकाळी ठीक 7:30 वाजता नाशिकमधील आडगाव ट्रक टर्मिनल येथे जागतिक योग दिनानिमित्त विशेष योग शिबिर उत्साहात पार पडले. उद्या रविवार दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. मात्र ट्रक चालकांची उपलब्धता आणि त्यांचे वेळापत्रक लक्षात घेता दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारऐवजी शनिवारीच हा कार्यक्रम घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रक चालकांना तासनतास एकाच जागेवर बसून वाहने चालवावी लागतात. त्यामुळे त्यांना पाठीचे आजार, मानसिक ताण आणि थकवा यासारख्या अनेक शारीरिक व्याधी जडतात. या पार्श्वभूमीवर नमो योगा फाउंडेशनच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी चालकांना गाडी चालवताना उपयुक्त ठरणारी सोपी योगासने, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा शिकवली. नेहमीच्या धकाधकीच्या प्रवासातून स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणे शक्य होत नाही. मात्र या शिबिरामुळे योगाचे महत्त्व समजल्याची भावना उपस्थित चालकांनी व्यक्त केली आहे. वाहतूक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणारा हा उपक्रम नाशिकमध्ये कौतुकाचा विषय ठरला आहे. यावेळी NDTA संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्रतिमा, फाउंडर ऑफ नमो योगा. आज इथे योगा डेच्या निमित्ताने 21 जून इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि नमो योगा यांच्या वतीने आपण इथे योगा डे साजरा केला. तर सगळ्या वाहन चालकांसाठी आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे, कारण त्यांना लाँग रूटसाठी जेवढी गाडी चालवायला लागते त्याच्यात त्यांना जो शरीराला येणारा ताण थकवा जो आहे तो आपण कसा दूर करू शकतो आणि योगाचे महत्त्व इथे आज समजून सांगितलं गेलं. आणि योगा हा सगळ्यांनीच करायला पाहिजे, तर जिवंत असलेल्यांनी सगळ्या मानवांनी योगा करायला पाहिजे. तुम्ही जाड असाल बारीक असाल याच्याशी आपल्याला फार हे नाही आहे, पण योगा हा सगळ्यांनी करायला पाहिजे. सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपलं मानसिक, शारीरिक आणि आपलं आध्यात्मिक आरोग्य हे चांगलं ठेवण्यासाठी योगा हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी हा जो योगा डेचा जो उपक्रम जो सुरू केलेला आहे आणि तो आज 191 देशांनी तो अंमलात आणून सगळेजण साजरा करतात, ही खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. तर आपण त्यांना सगळ्यांनी सपोर्ट करूया आणि सगळ्यांनी योगाला आपल्या आयुष्यात आणि आपल्या डेली रूटीनमध्ये आणूया. और योगा दिवस हमने ट्रक भाइयों के साथ में, ट्रक मालकों के साथ में, ट्रक चालकों के साथ में हमने योगा दिवस मनाया. और योग शिक्षिका हमारी प्रतिमा फड़ बेटी ने योग शिक्षिका जो है उन्होंने योगा के काफ़ी सारे टिप्स ड्राइवर भाइयों को दिए, तो कि उनके डे टू डे जीवन में वो लाभकारी रहेंगे. तो जीवन में जब ड्राइविंग करते करते उनको स्ट्रेस आता है और थकान होती है, तो लेकिन सफ़र तो उनका लंबा होता है, उनको करना होता है. तो ऐसे कुछ टिप्स दिए गए प्रतिमा द्वारा कि जैसे हम ड्राइवर गाड़ी 2 मिनट के लिए रोक के कुछ हम ऐसे योग अभ्यास करें ताकि हमारी बॉडी में फिर स्फूर्ति आ जाए और फिर हम और लंबा चल पाएँ. ऐसे ये जो आज हमारे नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन द्वारा पहली बार हमने ये किया है, आगे हम इसको कंटिन्यू करेंगे और जैसे ज़्यादा ड्राइवर भाई हमारे तंदुरुस्त रहेंगे ऐसी हमारी कोशिश रहेगी. ऐसा हम हमेशा नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन ड्राइवर भाइयों के हित में काम करती रहती है. 17 सितंबर ड्राइवर डे ये भी नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन ने पूरे देश में सबसे पहले मनाना शुरू किया. आज बहुत सारी संस्थाएं हमारी अलग अलग डिस्ट्रिक्ट लेवल पे या स्टेट लेवल पे या नेशनल लेवल पे मना रहे हैं, लेकिन ये हमारी संगठन ने ही शुरुआत हमारे ड्राइवर भाइयों के हित में शुरू की. आगे भी नासिक डिस्ट्रिक्ट ट्रांसपोर्ट एसोसिएशन भाइयों में ये ड्राइवर भाइयों की हित चिंतक है, हम आगे भी ऐसे काम करते रहेंगे. आज जागतिक योग दिन 21 जून 2026 रोजी खरं जागतिक योग दिन आहे, परंतु त्या दिवशी जास्त कार्यक्रम असल्यामुळे एक दिवस अगोदर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन व नमो योगा फाउंडेशनच्या माध्यमातून जागतिक योग दिन आज आम्ही साजरा केला. आमच्या व्यवसायाला पूरक असलेले व आज देशाला चालवणारे आमचे जे चालक आहे त्या चालकांकडं खरं कुठल्याही बाबतीत कुणाचंही लक्ष नसतं आणि त्यांच्याकडं लक्ष देणं गरजेचं असतं. आज रस्त्यावर आपण जर बघितलं तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आम्हाला जे काही वस्तू मिळतात त्या फक्त आमच्या चालकांमुळे मिळतात. त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर आमचं दळणवळण चांगलं राहील, आमचं दळणवळण चांगलं राहिलं तर आमचा देश चांगला चालेल, आमचा देश जर सुदृढ राहिला तर नक्कीच देशाची प्रगती होईल. अशा दृष्टीनं आमच्या चालकांना आज योग दिनानिमित्त आम्ही काही जो लांब प्रवास करता, जे लांब पल्ल्यावर गाड्या चालवतात त्यांना योगामुळं त्यांच्या ड्रायव्हिंगमध्ये जर चांगला फरक झाला तर त्यामुळं अपघात कमी होऊ शकतो. अशा दृष्टीनं आम्ही त्यांना योगाचा अभ्यास आज त्यांच्याकडून करून घेतला आणि हा योग अभ्यास त्यांनी त्यांच्या दिनचर्येमध्ये दैनंदिन जीवनामध्ये जर केला तर नक्की भारतभर याचा चांगला प्रचार होईल आणि आमचा भारत दळणवळणाच्या दृष्टीनं खूप चांगला प्रगतशील होईल अशी आम्हाला आशा आहे. मैं नीरज कुमार झारखंड रांची से हूँ और आज योगा दिवस था. यहाँ आके किए बहुत आराम लगा. आज से पहले करीब 10 साल पहले स्कूल में होता था, उसके बाद जो आज योगा हुआ तो आज बहुत शरीर को रिलीफ मिला है. इसके लिए जो भी किए हैं उनके लिए थैंक यू. तो यही बोलते हैं कि सुबह के टाइम में जब भी मौका मिले वो समय निकाल के आधा घंटा कम से कम गाड़ी खड़ा करके सूर्य निकलने के साथ साथ आधा घंटा योगा करना चाहिए. उससे क्या होगा कि शरीर का जो ये बीमारी है वो कम होगा
और गाड़ी चलाने में भी थोड़ा रिलीफ मिलेगा, थकावट कम होगा। तो मेरे को बहुत अच्छा लगा और बहुत अच्छा फील किया और इसी योग होने शरीर के लिए अच्छा है। और मैं तो रोज़ 10,000 स्टेप इसी भी मॉर्निंग और इवनिंग वर्क कर रहा हूँ। रोज़ मेरे को बहुत अच्छा फीलिंग हो रहा है। तो आपको पता रहा है कि सब जो करना चाहिए कि हमारा शरीर के लिए बहुत अच्छा है और जो जरूरी है। ट्रांसपोर्ट एसोसिएशन की तरफ से जो लोगों योगा फाउंडेशन की तरफ से योगा का जो कार्यक्रम हुआ ये बहुत उत्तम है। करो योग, रहो निरोग, ये तो इसका नारा ही है। इसलिए हर हमारे ड्राइवर भाई सभी लोग जो भी योग करेगा वो निरोग रहेगा, ये तो बिल्कुल पक्की बात है। हमने भी इसके लिए थोड़ा बहुत किया है कभी, और मुझे लगता है जो नाना ने बताया कि भाई आप अगर स्वास्थ्य के ऊपर ध्यान देंगे तो उम्र लंबी रहेगी ज़रूर, क्योंकि श्वास ही मेन है जो गिनती के डाले हुए हैं भगवान ने। तो उसको कम यूज करेंगे, कम धीरे से लेंगे। तो जैसे जो सांप का और ये उदाहरण दिया, उसका कारण यही है कि उसके श्वास की क्रिया बहुत कम रहती है, तो ज़्यादा लंबी उम्र रहती है। तो सबका धन्यवाद। और सभी लोगों को योग करना चाहिए, ड्राइवर भाइयों को तो और ज़्यादा करना चाहिए, क्योंकि ड्राइवरों को तो लंबा सफ़र करना पड़ता है। जैसे इन्होंने ताड़ासन के बारे में बताया, अगर 100 किलोमीटर चल के 2 मिनट चाय वाय पी के ताड़ासन करेंगे तो और 100 किलोमीटर की कैपेसिटी बढ़ेगी।